या ठिकाणी काही वाहनं बंद पडल्यामुळे पुणे नाशिक हायवेवरती आपल्याला पूर्ण वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। आज मतदानाचा दिवस असताना देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहतूक नियंत्रणाकडून मदत आपल्याला पाहायला मिळताना दिसत नाही आहे। ही शोकांतिका आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीने या ठिकाणी गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। एवढी मोठी गाड्यांच्या रांगा कशामुळे आहेत तर त्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी हे वाहन आहे एक, ते वाहन आपल्याला या ठिकाणी बंद पडलेलं दिसत आहे। त्या कारणामुळे या ठिकाणी खरं तर रांगा आहेत। आपण पाहू शकता ही गाडी आहे, ही गाडी रस्त्याच्या मध्ये बंद पडल्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरती आळेखिंडी या ठिकाणी संपूर्ण जाम झालेला आहे रस्ता। भरपूर गाड्या या ठिकाणी बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आळेखिंडी या ठिकाणी आपल्याला गाड्यांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। अत्यंत निष्काळजीपणाने या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळं भरपूर रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। जुन्नर तालुक्यातील पुणे नाशिक हायवेवरती या ठिकाणी लांबच गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। आपण पाहतोय भरपूर मोठी रांग आपल्याला या ठिकाणी गाड्यांची पाहायला मिळत आहे। रस्त्यांचं काम चालू असल्यामुळे पुणे नाशिक हायवेवरती या ठिकाणी वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। प्रशासनाचा निष्काळजीपणा या ठिकाणी आपल्याला सिद्ध होतोय। कशा पद्धतीनं प्रशासन काम करते आपण पाहू शकताय। प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करायला हवं। सामान्य नागरिकांना मतदानाच्या दिवशी एवढी मोठी रांगा असेल तर मतदानाला कसं पोचणार हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होते। लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला मतदानाचा हक्क बजावावा लागतो आणि मतदानाच्या दिवशीच या ठिकाणी वाहनांच्या रांगा आहेत आपण पाहतोय। जर मतदान करायचं असेल तर लोकांनी मतदान करण्याकरता कसं पोहोचायचं हा सर्व सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे। कारण वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला या पुणे नाशिक हायवेवरती पाहायला मिळत आहेत। आपण सध्या पुणे नाशिक महामार्गावरील आळेखिंड जुन्नर तालुका व संगमनेर तालुका या दोनही तालुक्याच्या हद्दीवरती या ठिकाणी मोठी वाहनांची रांग आपल्याला पाहायला मिळत आहे। खूप लांबच लांब या ठिकाणी वाहनांची रांग लागलेली आहे आपण पाहतोय। अशा पद्धतीने जर प्रशासनाचं काम असेल तर सर्वांना एक प्रश्न पडतो की प्रशासन नेमकं करतंय काय। मतदानाच्या दिवशीच एवढी मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। सामान्य नागरिकांनी या ठिकाणी मतदान केंद्रावर कसं आपण पोचलं पाहिजे हा पडलेला मोठा प्रश्न आहे। आपण पाहतोय लांबच लांब रांगा या ठिकाणी आहेत।